तर चला मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहात। इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि दिवस म्हणजे आमची सकाळी झाली, सकाळी झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिथे जेवण होतं, आणखी लांबपोळे आणि चिकनचं। तर ते जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या घराकडे। तर घराकडे येताना आम्ही जाताना दुसऱ्या रोडने गेलो आणि येताना आम्ही दुसऱ्या रोडने आलो। तर ते सुद्धा मला दाखवावंसं वाटलं, ते तुम्हाला दाखवणार समोर। आणि इथे मी काही रील्स आणि काही फोटो काढून घेतले। तर तेच आमचं सुरू होतं। त्यानंतर आता मिस्टर आहेत गाडी चालवत आणि आयू नेहमीप्रमाणे समोरच बसतो, त्याला मागे बसूशा वाटत नाही, तर तो समोर आणि पियू आणि मी मागे बसून आहे। आणि हे आहे गावातले रोड आणि स्पेशली आता शेती भरून आहे। म्हणजे आता जसं जसं उन्हाळा येईल तशी तशी शेती हे पूर्ण तुम्हाला खाली दिसेल, फक्त जमीन दिसेल। पण मात्र आता सध्या शेती हिरवी हिरवी गार आहे। आणि गावातले रोड म्हटलं की या साईडने हरभरा, चणे हे लागून होते आणि इकडच्या साईडने म्हटलं तर तुळी वगैरे निघालेल्या होत्या। पण ते शेत हिरवं हिरवं होतं। ओंबैया, कणीस, गहू हे वगैरे लागून होते आणि कुठे कुठे तर भाजीपाला होता आणि लाल पिकल्या मिरच्या होत्या। आणि गाव म्हटलं की तुम्हाला गाई, म्हशी, बकऱ्या ह्या दिसणारच। तर बकऱ्या वगैरे आता सकाळचीच वेळ आहे, ही सकाळची म्हणजे आता आम्ही येत आहोत तर ती वेळ आहे। तर तिथे तुम्हाला तिथे गाई बकरी या चरडायला म्हणून निघालेल्या। तर आयूला काही माहीत नाही, तर आयू विचारत आहे काय आहे, म्हणजे कुठे चालले असं वगैरे तो विचारत आहे। त्याचे पप्पा त्याला सांगत आहे। आणि सोबतच हे कुठे कुठे थोडासा जो रोड आहे ना, तर आम्ही ज्या दिशेने गेलो तर तिकडे पूर्ण सिमेंटच्या फॅक्टऱ्या आहेत, तर त्याच्यामुळे तिथले रोडसुद्धा असे दगडी आहे। आणि हे बघा इकडचा जो भाग आहे तो पूर्ण असा दगडाचा आहे आणि हा रोड बनायचा होता। तर गावामध्ये रोड तुम्हाला असेच मिळतील, म्हणजे थोडेसे असे काही जागी दगडाचे, काही जागी सिमेंटचे, सिमेंटचे तर मिळणार नाही, पण याचे डांबरचे वगैरे, तर ते वगैरे। आणि इथे थोडीशी ट्रॅफिक लागलेली होती, कारण हा थोडासा गावाच्या थोडासा समोरचा एरिया होता, म्हणजे थोडासा सिटीला लागलेला एरिया होता, त्याच्यामुळे तिथे थोडेसे दिसत होते। आणखी जस्ट आम्ही म्हणजे गावामधनंच गाडी टाकली, फक्त कुठे कुठे एखाद्या जागी सिटीचा थोडासा भाग लागलेला, पण जिथे जिथे गावामधनं टाकली तर तिथे शुद्ध हवा, शांत हवा, हिरवीगार हवा, म्हणजे हिरवीगार म्हणजे बिलकुल ऑक्सिजन पूर्ण हवा तुम्हाला मिळते। आणि भलाही रोड छोटे असतात पण मात्र हिरवीगार हवा असते। आणि तेच सिटीमध्ये हवा तुम्हाला अतिशय दूषित वातावरण मिळतं। रोड मोठे असतात पण काही फायदा नाही। तर त्यानंतर मग आम्ही आलो घरी, आणि घरी आलो मी बनवला पिझ्झा बनवायला मी आधी घेतलेला आहे पिझ्झा बेस, त्याच्यानंतर लावलेला आहे मी पिझ्झा सॉस, तो कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर अजिनोमोटो चम्मचभर आणि ते छान लावून घेतलं। त्याच्यानंतर मी फक्त कांदा आणि इथे टाकत आहे काकडी, आणि सोबतच कांदा टोमॅटो आहे टाकायचा, पण टोमॅटो फारसा आवडत नाही त्याच्यामुळे तो स्किप केलेला मी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका। आणखी इथे ऑलिव्स टाकतात, तर ते नव्हते त्याच्यामुळे ते सुद्धा नाही टाकलेले मी। आणि काही हे त्याच्यानंतर स्वीट कॉर्न होते, स्वीट कॉर्न टाकलेले आहे, पण स्वीट कॉर्न थोडेसे आता कडक आलेले होते तरी पण मी टाकून दिले। आणि हे आहे चीज, मोझरेला चीज आहे, तर त्याच्यामुळे याला किसून टाकायची गरज नाही, ते ऑलरेडी असे बारीक असतात। तर ते आता मी वरतून पूर्ण टाकून घेत आहे। आणि तिथे मध्ये मी चिली फ्लेक्स टाकले, मिक्स हर्ब्स, आणि म्हणजे जे पिझ्झामध्ये टाकतात ते सगळे टॉपिंग मी आधी टाकलेले आहेत, ते काही तुम्हाला दिसले नाहीच। आणि त्यानंतर आता ओव्हन आहे, ओव्हनमध्ये मी ठेवत आहे। तर माझ्याकडे OTG आहे, तर OTGमध्ये ठेवत आहे, आणि हा OTG खूप जुना आहे, तर त्याच्यामुळे। आणि एकीकडे मला त्या दिवशी काही खूप स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त भात आणि वरण एवढंच बनवायचं होतं। आणि बाकीचं आता हे भाजी वगैरे काढलेली, पण आता नाही बनवायची, ती मला आता ठेवून देते मी फ्रीजमध्ये। आणि सोबत आपलं ओव्हनमध्ये सुरूच आहे बनवणं। आणि मुलं वगैरे काही खाणार नव्हते, तर ते काय झालं, इकडे स्वयंपाक बनवता बिलकुल पिझ्झा बनायला खूप वेळ लागत नाही। त्यातल्या त्यात माझी OTG खूप खराब झालेली आहे, म्हणजे ती आवाजही देत नाही आणि काही नाही, तर आपल्याला जाऊन पाहावं लागतं। तर मी काही पाहिलेलं नाही, पण मात्र काढलं, अगदी थोडंसं लाल झालेलं होतं, पण मात्र खायला अतिशय टेस्टी झालेला होता तो पिझ्झा। तर इथे मिस्टर आणि आम्ही दोघंच पिझ्झा खाऊन घेत आहोत। मुलं काही खात नाही, पिऊला आवडतो, पण मात्र पिऊ म्हणतो ती मम्मी मी खाणार नाही। आणि आयू जे आहे, आईला तसंही फारसं आवडत नाही, तर तो काही खात नाही। तर इथे आम्ही दोघंच खात आहोत, मिस्टर आणि मी। ते मला काही म्हणजे आमचं बोलणे सुरू आहे, खाणे सुरू आहे, अशा प्रकारे आहे माझा हा ब्लॉग। तर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा। आयुने नाही का पूर्ण कलर सांडून ठेवला, पूर्ण ब्लू करून टाकलं। तर बघा इथे आयूची मम्मी असंच कपडा घेऊन पुसता फटफट, गलती झालं।
ठेवायला गेलो तर पडलं बिचारा. अवतार पाना का झालाय.